सो गाईस, सगळ्यांना आधी हर हर महादेव आणि शिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण चालू आहे खिडकारीला. तर भाऊ आपल्याला घ्यायला आलेला, चिरायू आणि रुशांत आपल्याला घ्यायला आलेला. तर अमित पण येतो. आम्ही आता थांबलो पेट्रोल पंपावर मानपाड्याला. अमित येतो आहे आता. मग आपण सगळे सोबत निघूया खिडकारीला दर्शन करायला. चला भेटूया पुढे. अमित भेटलाय आणि अनिकेत दादा पण भेटले आपल्याला. तुमच्या खास मित्राला का फोन तुम्ही खास मित्राला समीर भावा मग ताई. अरे आता काय समीर करतो कुठे खास मित्राला घरी ठेवलाय ते चिरायला घेऊन बाप बदलला. आता आपण पोचलोय, गाडी पार्किंगला लावतोय. अमित भाऊ लाईव्हला गेलेत. आणि दादा काय बोलतो, वारकरी भाऊ पण आलाय. तर चला आता आपण आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेल्यावर जरा बघू काय 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 यावर्षी नवीन काय लावलं काय नाही, काय डेकोरेशन आहे. तर आता बघू आतमध्ये गेलं. क्राऊड भावांनो, फुल क्राऊड आहे. एवढा क्राऊड आहे ना, आता पाया पडायला गेलो ना डायरेक्ट सकाळ होऊन जाईल. 6 वाजतील. क्राऊड बघा भावांना, फक्त लाईनीमध्ये पब्लिक बघा किती आहे. अद्भुत क्राऊड आहे. इकडं आपला अनिकेत भाई जरा काहीतरी सेटिंग करतोय. मुख दर्शन तर मुख दर्शन घेऊया. चला आता लेट झालंय असं पण. हे रोड तलाव बघा. तर जे एवढं दर्शन भेटतंय महादेवांचं तेवढं दर्शन घ्या. आता सकाळी आपण जाणार आहे तसं पण अंबरनाथला. त्याला जाऊन बोलू का तर आता बघू कसं दर्शन होतंय आपलं. मुख दर्शन होतं का तेवढं दर्शन करून घेऊया आपण. बघूया पुढं. चला. का भावा X300 आहे भावा. 100x झूम आहे, असंच थोडी दिलं. हर्षद बघा, हर्षद. तो सो गाईस दर्शन झालं एकदम मस्त. आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. आता सकाळी आपण अंबरनाथ हेच नंतर. अरे झूम अचानक अचानक झूम वाढला रे. झाला हा ना. हे बघू शकता कोण. हे कोण तर तुम्हाला दाखवलंय मी. इकडून चल ना. आणि इकडून अरे तो आम्ही आता असेल तिकडे. अरे इकडून थोडी येतील ते. बघूया. चला भावांना आता पुढं बघूया काय होतंय काय नाही. समीर येतोय. समीर आमचं दर्शन झालंय. मुख दर्शन तर व्हा, महादेवांचं मुख दर्शन तेवढं तरी भारी. आता आला नशिबात जेवढं तेवढंच घ्यावा माणसाने. जास्त जे हाव नका करावं. अरे आकलला ना आम्हाला अंगाला. तर आता जातो आम्ही. बघतो अजून कोणाकोणाला दर्शन पाहिजे त्याला पाठवतो तिकडे. अमित भाऊ ही लोक अजून लाईनीत उभे आहेत आणि आमचं दर्शन झालं एकदम मस्त आलं. अरे वारकरीला घेऊ ना. दर्शन झालं आपलं एकदम चांगलं दर्शन झालं देवा कृपे. तर आता आपण निघतोय गाडीपाशी. आम्ही ती लोक लाईनीत उभे आहेत. मुख दर्शन तर मुख दर्शन दादा तेवढं तरी महत्त्वाचं आहे. माणसाला तेवढं पण बघायला भेटत. आणि प्रसिद्ध शिवलिंग आहे. इकडं खूप म्हणजे खूप गर्दी असते. हर शिवरात्री गर्दी असते. नॉन शिवरात्री पण आले तरी पण गर्दी भेटणार आहे इकडं तुम्हाला. आता आम्ही निघतोय. तर भेटू आपण पुढं काहीतरी मस्ती करताना. हा ब्लॉग पूर्ण रात्रीपर्यंत असणार आहे. महाशिवरात्री पूर्ण दाखवणार आहे. अजून म्हणजे खूप काय करायचं आहे. आता तर फक्त एवढंच होतं. मूर्ती दिसणारे म्हणजे ते खूप उंच प्रतिमा आहे. बघू आपण जाऊ तिकडे उल्हासनगरला. आणि आता तरी सध्या
आपल्या गाड्या आपण इकडून कुठे आहेत? घरी जाऊ, कारण की घरी जाऊन दूध गरम करायचं आपल्याला. तर दूध वाटायचं आहे. कोण दूध वाटायचं ना, अजून दूध आणायचंय. दूध आणलं मग ठीक आहे. तर दूध वाटायचं आहे आपल्याला आता. तर पहिलं घरी जाऊ, घरी जाऊन दूध गरम करू, खिचडी बनवायला चालू करू. सगळं साहित्य वगैरे सगळं काय आलं आहे. तर आता खिचडी बनवून मग आपण सगळं वाटायला जाणार आहे, द्यायला जाणार आहे प्रसादीच्या ह्याच्यामधून. तर चला आता गाडी काढू, मग भेटू आपल्याला पुढं. हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः. तर भावांनो आता पोचलो आपण पिंपळेश्वरला. आता पिंपळेश्वरचे दर्शन घेऊ. अंडा भाई वन साइड आहे. आता भावांना पण मोठा आवाज एकदम मोठा बघा. आता चालून टाकू. आता कैऱ्या आला चला तोडायला. चढे ह्याला फेकू पुढारीला वरती. पहिलं बाबांचं दर्शन घेऊ ना भाई, नंतर याला. पार्वती पते हर हर महादेव महादेव. आंटी फटाफट. अरे आंटी साहब ऐसा करेंगे तो फिर कैसा होगा? मुझे लाइन देगा. आंटी उठो उठो, चलो आंटी. आंटी चलो प्लीज प्लीज, आप मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ आपको प्लीज. आप समझ रहे नहीं, आप अकेले नहीं हो. देखो कितना भीड़ लग जाएगी. दुसरा जाऊ दे, पहिले जाऊ दे. सो गाईस आपलं पिंपळेश्वरचं पण दर्शन झालंय. बघूया अजून कुठं जायचं अमित भाऊ. घरी आता हो, प्रसाद. भाई माईक लागलेत चला. ए माईक लागलेत चला. हो, मस्त सजवला पिंपळेश्वर. अजून चालू आहे काम. ह्याची गाणी ऐकली का? इकडे इकडे कॅमेरा धरू. इकडे हे. हॉटेल कपडे इकडे. कोणता देव? आणि बाजूला कोण आहे? पिता. खाल्लं काय? पिता. आता व्हिडिओ एवढा. आता सकाळी बघूया. सकाळ तर सोडा, आत्ताच जायचं आपल्याला. आत्ताच तयारी करायची सगळी. पण टाका आता ब्लॉग. भावा मला कट करता येतात. टेन्शन नको घेऊ भावा. मी असंच नकली ब्लॉगर नाही झालो. मला सगळं येतंय. मोठा मोठा जास्त काय आहे. मला काय बोलतोय, शिवाय देतोय आणि मला बोलतोय हे पण टाक ब्लॉग मध्ये. कट करता येत नाही का त्याला? हा ना. चायनावरून फुगड आणलाय ब्लॉगर. इंडोनेशिया माले. इंडोनेशिया तो बैठ बैठ तू बोले. हालत तक जाएंगे लेंगे का? पण जो पैसे वापस ना, जो पैसे आहे ना, हे आपल्याला ट्रीटमेंट देणे लय. अरे एवढा बाजूने गेला तर. अरे त्याला जेवढा पुसणार तेवढा ते निघून जाणार भावा. दाखव तोंड नका.
भस्म कपाळी शोभे माळ. अरे भावांनो, आता आपण पोहोचलो उल्हासनगरला, शिवधाम. शिवधाम मध्ये. बघा तुम्हाला रामसेतू सगळे ओरिजिनल डुप्लिकेट वरती एंट्रीज बघा बाबा, एंट्री बघा किती मस्त आहे. शंभू. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव महादेव महादेव. कुठून आहे? ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. गाईस, आपलं दर्शन झालंय. आता आपण बघूया, आता कुठं जायचं असेल तर जाऊया. नाही तर तुम्हाला तर सांगितलंय सकाळी आपलं काय आहे काय नाही. आता जाऊया, घरी गेलो तर घरी जाऊया. भांग विकणार आहे. अरे पुढारी तिकडे काय करतोय? भांग नाही हो, गोड दूध वाढणार आहे, त्याचं काही ऐकू नका. गोड दूध येते, भांग नाही. तुम्हाला सांगतो. तर आपण आता बघू पुढं काय होतं काय नाही, तुम्हाला कॅप्चर करून सगळं दाखवणार आहे. हा 2 पार्टमध्ये जरी झाला ना ब्लॉग तरी चालेल, पण हे सगळं कॅप्चर करून तुम्हाला दाखवणार आहे. चला तर भावांनो, आपण घरी आलो आहे. दूध बघा केवढं आहे. अजून खिचडी पण आहे. तर आता वहिनी घेते देव दिवायला, साफ करायला सगळं काय. आता झोप भेटू येते का नाही येत बघू. चला पुढं काय काय ना बघू, दाखवतो तुम्हाला जे काय असेल ते. श्री शिव अभिषेक मंत्र. ओम पयः पृथिव्यां पय ओकरी गोपयो प्रियन्दरिक्षे पयोधाः पयस्वतीः प्रदिशः तान्तो मह्याम् कामधेनु समुद्भूतं सर्वेषां जीवनं परं पावनं यज्ञहेतुश्च पयःस्नानाय प्रीयतां भगवते श्रीसाम्ब सदाशिवाय नमः. पयःस्नानं समर्पयामि. पयःस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं जलं समर्पयामि. ओम दधिकाभ्रो अकारिकं जिष्णोरस्तस्य वाजिनः सुरभिनो मुख परप्रण आयुगुं एतारिकतः पयसत्तु समुद्भूतं मधुरां दंशशिखरं दध्यानीतं मया देव स्नानार्थं प्रतिक्रियतां भगवते श्रीसाम्ब सदाशिवाय नमः. दधिस्नानं समर्पयामि. दधिस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं जलं समर्पयामि. ओम कृतं विनिक्षे कृतमस्य जो निकृते प्रेतो कृतं वस्य नाम अर्पणमावः मानयस्व स्वाहा कृतं प्रकपवक्षीहव्यां नवनीतसमुत्पन्नं सर्वसन्तोषकारकं कृतं तुभ्यं प्रदास्यामि. स्नानार्थं प्रतिक्रियतां भगवते श्रीसाम्ब सदाशिवाय नमः. कृतस्नानं समर्पयामि. कृतस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं जलं समर्पयामि. ओम पंचवाकारितायामि. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं जलं समर्पयामि. ओम पञ्चर्घ्यः सरस्वतीमभियं देवस्रौतः सरस्वती तु पञ्चधातु देशे भवत्सरिता पयोदधिकृतं चैव मधुषड्करामृतं पञ्चामृतं मयानीतम्. सो गाईज, गुड मॉर्निंग. तर लेट झालं उठायला. आता थांबा, तुम्हाला बाहेर दूध रेडी होतं आपलं दाखवतो. एक टोप गरम होतं, एक टोप बाकी आहे आपला. एक झालाय. झाला या बदाम बिदाम सगळं टाकून रेडी. आपण बदामचा पीस. तुमचा भाऊ रेडी वगैरे झाला आहे. तर मंदिर बघा काय मस्त सजवलं आपला. शिवपुराणे खाली मला पण सजवलं. तर आता बाहेर दूध रेडी होतं. 2 मिनटं. दूध रेडी झालंय. आता वाटायला होता, दाखवतो तुम्हाला. काही दूध तर झालं. आता आपलं आपली खिचडी रेडी होते आता.
गाईज दूध वाटप झालं, आपलं दूध वगैरे सगळं संपलं आहे. तर आता आपण चाललो आहे मंदिरात श्री मलंगडला. आता तिकडे जाऊन तुम्हाला मंदिर दाखवतो. खूप सुंदर मंदिर आहे. तर आता चला आम्ही निघतो, थोडा तुम्हाला दाखवतो सगळं काय. सो गाईस आपण आता पोचलो आहे मंदिरात. तर वहिनींचे पप्पा आणि मी आलेलो. हाय. तर आता जाऊया आपण, दर्शन घेऊया आधी, मस्त पाय वगैरे पडूया. आणि हे लई कमी जणांना मंदिर माहीत आहे. आणि आमची मंदिर आहे. समोर तलाव आहे, तलाव म्हणजे कुंड आहे आणि ते समोर मंदिर. चला आता तिकडे जाऊन भेटूया. सो गाईस, तर हा ब्लॉग आपण एंड करतोय, कारण की आपण रात्रीपासून तुम्ही बघितलं असेल आपण काय काय केलं आहे काय नाही. सगळे जणांचे दर्शन घेऊन आलो आहे. सकाळी लवकर म्हणजे झोपून पण लई कमी झोप झाली आहे, 1-1.5 तासाची झोप झाली आहे. सकाळी उठल्या दूध वगैरे गरम केलं, नंतरला तिकडं वाटायला गेलो, नंतर परत मंदिरात गेलो, पाय वगैरे पडून आलो. तर हा ब्लॉग आपण एंड करूया. आता भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. इंस्टावर बघत असेल तर फॉलो करा, यूट्यूबवर बघत असेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर करणं विसरू नका. बाकी काय नाही भावांनो, सपोर्ट केलं तर होणार आहे माणूस पुढं. तुम्ही सपोर्ट केलं नाही तर काय नाही होणार. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.